स्वतः 70,000 कोटीची स्वतः कर्जमाफी घेऊन सत्तेचा मलिदा खात आहेत, परंतु आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करीत आहेत। आमचं म्हणणं शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि तात्काळ झाली पाहिजे, तोपर्यंत आमचा विरोध चालू राहणार आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत आणि यावेळी अजित पवारांच्या ताफ्यावर चुना फेकल्याची घटना घडली। शेतकरी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते कर्जमाफीवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी कर्जमाफीबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। नृसिंह पोखर्णी इथं नृसिंहाचं दर्शन घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यासाठी त्यांचा ताफा जात होता आणि त्याचवेळी ही घटना घडली। पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवून वरती वसुलीच्या धमक्या तुम्ही देत असाल तर हे चालणार नाही। पीक विमा कंपन्यांना 1 रुपयात विम्याच्या नावाखाली विमा कंपन्यांची घरं भरता आणि विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला। शेतकरी